हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आज आपण बनवूया मस्त झणझणीत पावभाजी. इथे मी फ्लावर, बीट, गाजर आणि बटाटा चॉप करून घेतला आहे. याला मी असं शिजवून घेते. त्यानंतर अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर चॉप करून घेतल्यानंतर मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतली आहे. ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्या मी थोड्याशा मिक्सरला गर काढून घेतल्या आहे. त्याचं पाणी आहे. तर आपण अशी मस्त झटपट पावभाजी, तुम्ही त्या भाज्या मॅशरनी मॅश करू शकता, पण मी त्यात बीट टाकलं होतं त्यामुळे त्या बीट चांगलं शिजलं नाही जात, त्यामुळे मी मिक्सरमध्ये काढून घेतलं. तर इथे एका गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. तर कढईत तेल टाकून घेते. कढईत तेल टाकून घेते. तुम्ही बटरही ॲड करू शकता, पण मी तेलात करणार आहे. त्यानंतर मग आधी त्यात कांदा टाकून घेते. कांदा छान कांदा खूप मऊ झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. कारण जी कांदा आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही ना त्यात आपल्याला पावभाजी बनवायची आहे. आणि मग कांदा असा दाताखाली आला नाही पाहिजे, तो खूप असा मऊ परतला पाहिजे. त्यामुळे आपण छानपैकी असं कांद्याला परतून घ्यायचं. कमी गॅसवर मस्त मऊ होतो. तर मी यात थोडीशी शिमला मिर्च टाकते. मग लक्षात नाही राहिलं मी चॉप करायची, पण आता आलं लगेच यार शिमला मिर्च राहिली. तशी मला पावभाजीत नाही आवडत शिमला मिर्च, बारीक चॉप करून टाका, कारण ती ना चांगली परतली गेली पाहिजे. तर मी इथं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेते. छान भाज्या अशा मऊ होऊन द्यायच्या. प्रकारे बघा आपल्या भाज्या अशा मऊ झालेल्या आहेत. तर मग त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकून घेतला. अगदी झटपट बनते आणि खूप सोपी, आणि त्यात बीट गाजर टाकले गेल्यामुळे एकदम पौष्टिक असते आणि झटपट बनवणारे असते. त्यामुळे पावभाजी आमचे हमखास असते. तर आज संडेज होता, तर म्हटलं चला आज आपण पावभाजी बनवूया. तर तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली. तर बघा भाज्या अशा मऊ पर्यंत परतून घ्यायच्या. नंतर आपण हे मसाले, मी तर पावभाजी लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडत असले तर तुम्ही अजून मिरची ॲड करू शकता. काही ना खूप स्पायसी पावभाजी खायला खूप छान वाटते. तर प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. थोडे मसाले आपण तेल सुटूस तर परतून घेऊयात. याला छान तेल सुटून देऊ. आपल्या पावभाजीला तर्री छान येईल. यात तुम्ही कलरची मिर्च पण ॲड करू शकता, काश्मीरी लाल मिर्च. पण मी जी अंबारीची लाल तिखट मिरची ती घेतलेली आहे. आणि मग ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या ना त्या थोड्याशा मिक्सरला फक्त गरका देऊन काढल्या, ते आपण यात टाकून घेऊया. याला मस्त मिक्स करून घेऊ. आपण ते भाजी टाकले तर पण थोडंसं पाणी टाकून ते सगळं विसळून घेतलं.
हे बघा, तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला कशी थिक पातळ घट्ट कशी भाजी आवडते तशी तुम्ही करू शकता. पावभाजी शक्यतो घट्टच असती की पावासोबत आपल्याला खाता येतील, लय पातळही नका करू. मी इथं ते भाज्या शिजवलेलं काही पाणी होतं ते टाकून घेतलं. तुमच्या भाजीला उकळी आली मस्त. यात मी आता थोडंसं बटरऐवजी मस्त गावरान